म्हटले शिरोई जाते. ओके. आणि किती येताल खाली आहे? तिसऱ्या येताल. आता खाली काय झालेलं आहे? पाठबुकुडे तो का ते तांबडी पिल्ले आहेत. तांबडी पिल्ले आहेत बघा. आता कोणत्या शेळ्या आहे आपल्याकडे? बिट्टेल आहे, उस्मानाबादी आहे. या 2 बिट्टेल आहे, एक उस्मानाबादी आहे. ओके. आणि काठेवाडी पण दिसतं ते? हा, काठेवाडी एक आहे तिथे. ओके. आज काय दर चालू आहे म्हणजे कितीपासून कितीपर्यंत? हे 16,000 पासून 30,000 पर्यंत. 16,000 रुपयापासून 30,000 पर्यंत. कशी सांगताय? 7.5 मी 6,500. सांद्याच्या पूर्ण पट्टी आणि पाठबोकडे कसे? सगळे बोकडे. कोंबडे बघा, गावरान कोंबडे, घरगुती कोंबडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर या बाजारात विक्रीसाठी येतात तिथे, पण सकाळीच विकून जातात ते. कशी सांगताय किंमत? 20,000. काही मागणी वगैरे कितीपर्यंत? 1500. दोन पार्टी घेतो का? नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा तळेगाव डमडेरे या ठिकाणी भरणारा बकरी बाजार. मित्रांनो, या बकरी बाजारामध्ये कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी येतात आणि त्याचबरोबर इतर साऱ्या गोष्टी विक्रीसाठी येतात. तर त्यांची किंमत काय होते आणि त्या कशा प्रकारे असतात या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर मित्रांनो, आपल्यासोबत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आहेत. साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील. शिरूर तालुक्यातील तळेगाव डमढरे येथील शेळी मेंढीचा बाजार दर सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत नियमितपणे भरत असतो. या बाजारासाठी श्रीगोंदा तालुक्यातून, आंबेगाव तालुक्यातून, हवेली तालुक्यातून, खेड तालुक्यातून भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी किंवा मेंढपाळ आपली जनावरे विक्रीसाठी घेऊन येत असतात. या सोमवार बाजारासाठी दौंड येथून, सोलापूर येथून, पुण्यामधून, चाकणमधून असंख्य असे व्यापारी शेळी मेंढी खरेदीसाठी नियमित येत असतात. या बाजारामधील सर्व व्यवहार हे रोखीने होत असतात. या बाजारामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी बाजार समितीने भव्य असं मोफत शौचालय, प्रशस्त असं कंपाऊंड आणि शुद्ध असं पिण्याच्या पाण्याची सोय शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी मोफत केलेली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यामधील या बाजाराला नावाजलेलं नव्याने स्वरूप प्राप्त होत चाललेलं आहे. दिवसेंदिवस हा बाजार मोठा होत चाललेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा विश्वास दृढ होत असल्याने व्यापारी वर्गसुद्धा समाधानी आहे. तरी सर्व शेतकरी आणि व्यापाऱ्यांना शिरूर बाजार समितीतर्फे मी आवाहन करतो की या बाजारामध्ये आपली बकरे नियमितपणे खरेदी विक्रीसाठी घेऊन यावी असे मी जाहीर आवाहन करतो. सर, पुढच्या आता बकरी जवळ आलेली आहे तर पुढच्या बाजारांमध्ये आवक कशी राहील? बकरीसाठी आतापासूनच मेंढपाळ आणि व्यापारी या बाजारामध्ये चौकशीसाठी येत असतात. त्यामुळं आम्हाला प्रशासनाला पूर्णपणे खात्री आहे तळेगाव येथील बाजार बकरीसाठी प्रसिद्ध असल्याने मुंबईमधून सुद्धा, सोलापूरमधून सुद्धा, नगर जिल्ह्यातून सुद्धा व्यापारी बोकड खरेदी करण्यासाठी येत असतात. त्यामुळं धनगर किंवा मेंढपाळ किंवा शेतकरी यांचा या बाजारावरती विश्वास बसल्याने भरपूर अशा प्रमाणात आवक होण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. शेळ्या बघा मित्रांनो, एकदम क्वालिटीमध्ये आणि चांगल्या मापाच्या शेळ्या आहे. गाभण आणि पिल्लावाले शेळ्या आहे बघा, पाहू शकाल. काठेवाडीमध्ये आहेत, व्यवहार चालू आहे तिकडे. त्याच्या व्यतिरिक्त इकडे सुद्धा या 2 शेळ्या आहे बघा, सोजतमध्ये आहे, पाहू शकाल. आणि शेळ्यांसोबतची करडं राहतात ते, जे की बाजारात विक्रीसाठी येतात. पलीकडे व्यवहार चालू आहे, इकडनं सुद्धा शेळ्या पाहू शकाल. तर पवळे सर आहे बघा आपल्यासोबत. सर, आज कोणत्या शेळ्या आपल्याकडे? बिट्टेल आहे, उस्मानाबादी आहे. या 2 बिट्टेल आहे, एक उस्मानाबादी आहे. ओके. आणि काठेवाडी पण दिसतं ते? हा, काठेवाडी एक आहे तिथे. ओके. आज काय दर चालू आहे म्हणजे कितीपासून कितीपर्यंत? हे 16,000 पासून 30,000 पर्यंत. 16,000 रुपयापासून 30,000 पर्यंत. ओके. आता ही बिट्टलची शेळीची काय प्राइस होईल? तिची 21,000. 21,000. गाभणी आहे का कशी आहे? गाभण आहे. गाभण आहे. ओके. 21,000 रुपये किंमत होईल बघा. आणि किती वेळा त्याची आहे? पहिल्यांदाच. ओके. काही कमी जास्त होतील ना त्याच्यात? होऊ शकते. ओके. म्हणजे सांगायची किंमत आपली वेगळी राहते? तिला मागतात 17,500ला. 17,500 पर्यंत. ओके. आणि या
ही पिल्लावाली आहे कशी ही गाभण आहे बिट्टल आहे प्युअर. ओके. आणि पलीकडची उस्मानाबादी ती गाभण का कशी आहे? गाभण आहे. तिची काय सांगताय? ते सांगायला 32 आहे. 32,000. ओके मागताना 24ला मागतात. ओके. मोठ्या मापाची आहे ना ती? हो. ओके. तर ही मागतात 25ला. 25ला. ओके. तर अशा प्रकारे दर चालू आहे बघा शेळ्यांचे. पवळे सर असतं ते आपण आलोय तळेगावच्या बाजारामध्ये पाहू शकाल. आणि सर या बाजारामध्ये घेण्यासारखं काय काय राहतं? घेण्यासाठी कोकरांचं म्हणजे जास्त मेंढ्यांचं ओके. क्वालिटी चांगल्या प्रकारे खपते आणि हा. बिट्टल जात आणि उस्मानाबादी काठेवाडी शेळ्या. या दोन्ही प्रकारचे क्वालिटी माल उचलतात. ओके. पाळीव शेळ्या ना? पाळीव शेळ्या. ओके. ठीक आहे सर, धन्यवाद सर. तर पाहू शकाल अशा प्रकारे शेळ्या आहेत आजच्या बाजारात. ही काय पिल्ले दोन बसलेली इथं. ती लाल आहे का? हा ती शेळी. मित्रांनो कार्डांची क्वालिटी पाहू शकाल बघा. दोन बोकडं घेतात. ही दोन करडे आहे बघा लाल कलरची. ती या शेळीची आहे. ही खाली बसलेली शेळी आहे पाहू शकाल. आणि बाकीच्या सुद्धा इकडे शेळ्या आहेत बघा, वेगवेगळ्या शेळ्या आहेत. शेळी बघा मित्रांनो, 6 दातांच्या. तिसऱ्या ताल खाली. तिसऱ्या हाताला खाली आहे का? ओके. आणि कोणती? शिरोळी. शिरोईमध्ये बघा दोन पिल्ले तिथे पाडबुकडे तिथे. दादा येतात. दादा कोणती शेळी म्हटले? शिरोईची. शिरोळी जाते. ओके. आणि किती हाताला खाली आहे? तिसऱ्या ताल खाली. तिसऱ्या हाताला. आता खाली काय झालेलं आहे? पाडबुकडे तो का ते तांबडे पिल्ले आहेत. ओके. ही तांबडी पिल्ले आहेत बघा. शेळीची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल बघा. पहा, एक नंबरमध्ये आहे. कास पहा शेळीची. काय किंमत सांगताय? सांगा 35,000. 35,000. काय कमी जास्त? होणार ना कमी. ओके. आणि याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या शेळ्या बघा, आपल्याकडे? इथून मग हे गावरान. ओके. या सगळ्या गाव गाव. पण आहे, ते दोन गाव पण. हिला 2 बोकडे आहेत. ओके. हिला 2 बोकडे आहेत. हिला 1 बोकडे आहे. ही विठ्ठलमध्ये. ओके. त्या पलीकडल्या 2 गाभण खाली बसलेले पाडबुकडे. ओके. असा साधारणतः कितीपासून कितीपर्यंत दर आता होता? हिची सांगा 21,000 आहे. 21,000. हे 2 बोकडे आहेत तिचे ना? हा हे 2 बोकडे. या शेळीचे हे 2 बोकडे. आणि पलीकडे हिचं 19,000 सांगा. हिला 1 बोकडे तो कधी खाली. आणि त्या 2 गाभण आहेत त्या दोन्हीचे 17,500. 17,500. ओके. आणि आपण आता तळेगाव व्यतिरिक्त अजून कोणते बाजार 8 करतो? दिवस बाजारला आम्ही 1 दिवस घरी नाही. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल? हो मिळेल. सांगा. 8806 70 0808. ओके. आणि आपल्याकडे काय काय असते? आपल्याकडे शेळ्या आहेत, पिल्लावाल्या गाभण शेळ्या. ओके. तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि जर आपल्याला कोणाला शेळ्या हव्या असतील गाभण आणि पिल्लावाल्या, जातवानसुद्धा शेळ्या त्यांच्याकडे मिळतात आहे. जर आपल्याला हव्या असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. बाकीचा माल इकडे तुम्ही पाहू शकाल. उशीर झाला आहे बाजारात यायला, पण तरीसुद्धा अजून माल आहे बऱ्यापैकी. हॅलो. तर दिली का? द्यायची. कुठून आले होते? कोयाळीवर. आता का पण आहे? कशी आहे? बोकड आहे का? मी म्हटलं शेळी. कशी सांगताय किंमत? 20,000. काही मागणी वगैरे? कितीपर्यंत? 1500. बोकड आहे बघा, प्युअर बिटलमध्ये. आपल्या घरी काही फार्म आहे का? कसं आहे? अजून भेटतील का जर कुणाला पाहिजे असेल? हां, मोठा बोकडे. ओके. कॉन्टॅक्ट नंबर सांगता? 91 हां, 46 1939. परत एकदा सांगा. 91 46 1939. ओके. दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि बकरीसाठी आहे ना मोठ्या मापाचं? साधारणतः वजन किती आहे? 100+. ओके. 100+चा बोकड आहे. जर आपल्याला कोणाला हवा असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. पाहू शकाल बाकीचे पण माल तुम्ही पाहू शकाल. मेंढ्यांचे दर पाहूया कसे होतात ते. अरे बापरे. पाहू शकाल. मला रे तसे सर आपलं नाव? अमोल टकले. आज काय काय आपल्याकडे? आज काय आहेत? कोकरे आहेत, बांड कोकरे ओके. आहेत. नर मादी का सगळे नर आहेत? सगळे नर आहेत. सगळे नर आहेत. सगळे नर आहेत. 2-3 गेले. हा. आता एवढं राहिले 17. काय दर चालू आहे सर? आज दिले 16-17 हजार. 16-17 आणि सगळे किती वजन येईल? 25-26 किलो आहेत ना. 25-26. 25-26. हां. तर सगळे आदत quality 2 पाहू दात. शकाल.
आणि कुठला माल आहे तो चाकणचा माल आहे. चाकणचा चाकणचा पाहू शकाल. चाकणचा माल क्वालिटी. आणि आपण कोणते बाजार करतात? आपण तळेगाव करतो, चाकण करतो, कुंजरवाडी म्हणून आहे, लोणंद करतो, यवत करतो. म्हणजे जवळजवळ सर्व बाजार. हो सगळं बाजार करतो. फक्त ड्रायव्हर जर कुणाला अशी बल्कमध्ये कोकरा हवे असली मोठे मिळते ना कधी पण फोन करा. वन टाइम. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 8308 50 51 82. ओके, तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. जर आपल्याला कोणाला या क्वालिटीमध्ये हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. क्वालिटी पाहू शकाल, एकदम मोठ्या मापाची आहे. ठीक आहे दादा. पुढे सुद्धा पाहूया आपण. मेंढ्यांसाठी जसं की मग पवळे सर बोलले होते तसं मेंढ्यांसाठी भरपूर मोठं बाजार मार्केट आहे सुद्धा. दोन पार्टी घेतो का? करडा बघा. करड्यांचं सुद्धा पाहूया आपण. करडा पाहू शकाल. या साईजमध्ये भरपूर माल आहे बघा. बाबा कुठून आले? आम्ही राशीन राशीनवरनं. ओके, आता काय किंमत सांगता यांची? 8,000. पाठ बोकडे कसे? बोकडे 8,000 रुपयाने सांगतात. सरासरी हीच रेंज राहते 8,000, 7,000, 6,000. आणि चांगली करडे आहेत, लांब कानी. कोणते आज? एका 20 करता येतं. कशी सांगताय? 7.5 मी 7,500. सांध्याच्या सहा पूर्ण पट्टी. आणि पाठ बोकडे कसे? सगळे बोकडे 6,000 रुपयाला द्यायचे बघा. किती महिन्याचे असतील हे? 2.5-3 महिने. आपला मोबाईल नंबर सांगा घ्या ना. 97 660 47 426. ठीक आहे, तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. लांब कानी पण येत नाही. रामगाडी बघा ना. लांब कानी पण येत बघा. कान बघा ते. सगळे 6,000 रुपये. आणि जर कुणाला हवे असतील तर भेटतील ना? हा भेटतील. ओके, जर आपल्याला कोणाला हवे असेल तर भेटतील. आपण तळेगाव व्यतिरिक्त अजून कोणता बाजार करतो? तळेगाव, राशीन, हा, लोणंद, यवत, म्हणजे सगळेच बाजार. काष्टी ओके, सगळे बाजार. तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा. बाकी पण इकडे तुम्ही पाहू शकता. या साईजमध्ये आहे ना भरपूर माल येतोय बाजारात. या इकडे पण करडे. रावल दोघं पण. दादा कुठून आले? निघोजवरून. आता हे काय काय आणले विक्रीसाठी? कशी किंमत सांगताय? सांगायला 11,000. 11,000. काय मागणी वगैरे? मागणी झाली 8,500. 8,500. किती महिन्याचे असतील? 3 महिन्याची. 3 महिन्याचे. आणि वजन किती येईल? वजन असेल 13-14 किलो. 13-14 किलो. ओके. आणि मागणी कितीपर्यंत होते? कितीपर्यंत मागणी होती आता? आता मागणी 8,500. 8,500. आणि आपण किती देणार फायनल? फायनल 9, 9.5, 9.5. 9, 9.5. तर पाहू शकता अशा प्रकारे दर चालू आहे बाजारामध्ये. आणि 9,000-9,500 रुपये फायनल होते.
बाजार कसा आहे आजचा दर वगैरे आज कमी बाजार कमी आहे ओके बकरीचा काय फरक पडला का नाही नाही काय तसं काही नाही आज ओके माल पाहून किंमत होती ठीक आहे दादा तर पाहू शकाल अशा प्रकारे दर चालू आहे मोकळ आहे का त्यांना पण घरगुती माल तुम्ही पाहू शकाल कशी सांगते दादा कर्ज हे 6.5 सांगायला आहे 6.5 ओके किती वय असेल यांचं 2-2.5 महिने 2-2.5 आणि वजन किती येईल अंदाजे 8 किलो 8 ओके 8 किलोचे आहे बघा आणि बोकड पाठी बोकड आहे कसं आहे बोकडं दिसेल सगळे बोकडे आहे. दर सोमवारी असतं ते आपल्याकडे दर सोमवारी ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर 97 हा 72 56 69 तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे दर सोमवारी त्यांच्याकडे कर्ज असतं ते बघा फायनल कितीपर्यंत होते 5.5 पर्यंत 5.5 5.5 तर पाहू शकाल जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद इकडं पण एक बोकड आहे बघा. भरपूर माल आहे असा पाहू शकाल आपण उशीर आलोय सकाळी भरपूर माल राहतो बघा इथं दिलेत का द्यायचे घ्यायचं का कसे सांगतोय 50,000ला दोन 50,000ला हा. दात लावलेले आहे हा बघा का कोणते आहे ते काटेवाडी वाघान सिंह नाव ठेवले वाघनची हा यो सिंह आहे आणि यो वाघ आहे. यो सिंह यो वाघ आहे. घरी पाळलेले घरी पाळलेले आहे. कुठून आले हा हडपसर कितीपर्यंत मागतात ते इसका ज्यादा लो इसका ज्यादा लो बोलो कीमत बोलो मालिक बोला 50,000 दोनों इसका 50,000 बोल रहे दोनों का दोनों का दोनों का 25,000 एक का 25 हडपसरवरून आले तर अशा प्रकारे आजचा बाजार होता मित्रांनो शिरूर बाजार समितीमध्ये तळेगाव बाजारामध्ये जसा शेळ्या मेंढ्यांचा मोठा बाजार भरतो तसंच कोंबड्यांचा सुद्धा बाजार भरतो बघा पलीकडे आपण पाहू शकाल कोंबड्या आणि अंडी विक्रीसाठी आहे इकडे सुद्धा कोंबडे आहेत बघा गावरान कोंबडे घरगुती कोंबडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर या बाजारात विक्रीसाठी येतात तिथे पण सकाळीच विकून जातात ते नंतर आज उशीर आल्यामुळं बऱ्यापैकी व्यापारी वर्गच राहिलेला आहे कोंबड्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल दादा आहेत बघा आपल्यासोबत दादा आज कोणत्या कोंबड्या आहेत आपल्याकडे प्युअर गावरांचे कोंबडे आहेत कोंबडे पण आहेत आज माल थोडा जास्त आला ओके कोंबड्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकता बघा अंड्याचे अंड्याचे आहेत आहेत बरोबर आणि इकडे सुद्धा आहेत बघा आतमध्ये पण तुम्ही पाहू शकता आज कसे दर चालू आहे आज 400 रुपये कोंबडी चालली कमी झाला कमी झाला ओके 400 रुपये कोंबडी आहे बघा आणि कोंबडा 500 रुपये कोंबडा चालला 500 पर्यंत पाहू शकाल बघा माल जास्त आल्यामुळे आवक जास्त झाली होती. आवक जास्त आली ओके तर पाहू शकाल आणि आपण खरेदी विक्री दोन्ही करतो दोन्ही करतो खरेदी विक्री दोन्ही करतो ओके जर कुणाला हवे असतील तर भेटतील का भेटतील ना आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा 7066745478 ओके आणि लोकेशन काय आपलं लोकेशन तळेगाव चाकण यवत पुणा ओके वाघोली वाघोली वगैरे सगळे बाजार. सगळे बाजार करतो आम्ही ओके आणि जर कोणाच्या फार्मवरून खरेदी करायची असेल तर मला कॉल करा त्यांनी कॉल केला तरी होऊ हा शकतो. हा ओके तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय
फायटर कोंबडे. फायटर. ओके. यांची कशी किंमत होती? त्यांची आज ओके. आता हा एक कोंबडी आहे ना, 1000 रुपयाची किंमत सांगतात ते. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काय भेटेल का वेगळंच आपल्याकडे? हा बदक वगैरे भेटतात आपल्याकडे, बदक राजहंस ते पण कधीतरी येतात ते. कधीतरी येतात. हा कधीतरी. जर कुणाला हवे असतील तर आधीच बुकिंग वगैरे आधी करू बुकिंग शकता. वगैरे कॉल करून या. ओके. तर दादांकडे पाहू शकाल अशा प्रकारे माल येतो. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. क्वालिटी सुद्धा तुम्ही पाहू शकाल कोंबड्याची. माल भरपूर आलेला आहे आज बाजारामध्ये. इकडे सुद्धा कोंबडे आहेत बघा. पलीकडनं सुद्धा घरगुतीवाले लवकर विक्री करून जातात ते. अंड्याचा माल सुद्धा बराच राहतो, पाहू शकता. ठीक आहे दादा, धन्यवाद. तर अशा प्रकारे आजचा तळेगावमधला कोंबड्यांचा बाजार सुद्धा आहे.